नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक चाचणी 1 अर्थात तिमाही परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। त्यानिमित्तानं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे हे लक्षात येईल। गणित भाग 2 प्रश्न पहिला अ, खालील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत। त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। 2 गुणांचा आहे, 2च आहेत उपप्रश्न। समान उंच्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2:3 आहे। लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती हे पर्याय आहेत। या ठिकाणी समान उंच्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते। या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं आहे क्षेत्रफळांचं 2:3 बरोबर पहिल्याचा पाया दुसऱ्याचा पाया अर्थात 3 मोठा आहे, म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा पाया आपल्याला विचारलेला आहे। 2/3 बरोबर 6 पाया पाया काढायचा आहे। त्रिकच गुणाकार साहित्रिक 18 आणि पायाला गुणले 2 आहे। 18/2 म्हणजे 92 18 9 सेमी अचूक पर्याय क। त्यानंतर काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेमी व 18 सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी किती। पायथागोरसचं प्रमेय आहे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज इतका असतो। म्हणजे एक बाजू 24 आहे त्याचा वर्ग 24 वर्ग, दुसरी बाजू 18 आहे त्याचा वर्ग 18 वर्ग, 24 वर्ग अधिक 18 वर्ग, 24चा वर्ग 577 अधिक 324 900। कर्ण वर्ग बरोबर 900, कर्ण वर्गाचं वर्गमूळ कर्ण आणि 900चं 30 कर्ण 30 अचूक पर्याय ब। त्यानंतर खालील उपप्रश्न सोडवा। या ठिकाणी 2 आहेत उपप्रश्न, 2च गुण आहेत, म्हणजे प्रश्न पहिला 4 गुणांचा आहे। या ठिकाणी आकृतीत त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत। त्रिकोण पी क्यू आर दिला आहे, त्याच्या बाजू आहेत 6 8 10। दुसरा त्रिकोण एल एम एन त्याच्या बाजू आहेत 3 4 5। कोणताही या ठिकाणी कोण दिलेला नाही, त्यामुळे पी क्यू आणि एल एम या संगत बाजू प्रमाणात आहेत, म्हणजे 6/3 या ठिकाणी 3 दोन्ही 6 2, त्यामुळं क्यू आर भागिले एम एन 8/4 2 आणि या ठिकाणी पी आर भागिले कर्णाला भागिले या ठिकाणी एल एन कर्ण 10/5 2, म्हणजे संगत बाजू प्रमाणात आहेत, म्हणजे बा कोणताही कोण आहे म्हणजे बाजू दिलेत, त्यामुळे बा समरूपता कसोटी ओके। त्यानंतर या ठिकाणी दुसरा आहे झेड एक्स वाय झेड हा त्रिकोण आहे। झेड 45 आहे, वाय 45 आहे, एक्स 90 आहे, म्हणजे 45 45 90 मापाचा हा त्रिकोण आहे। मग या ठिकाणी झेड एक्स 3 दिलेले आहे। झेड एक्स 3 असेल तर एक्स वाय विचारलेला आहे। ही एक्स वाय आपल्याला माहिती आहे एकरूप कोण आहेत, झेड आणि वाय एकरूप कोण आहेत। एकरूप कोणासमोरील भुजा एकरूप असतात, त्यामुळं साहजिकच एक्स वाय बरोबर झेड एक्स बरोबर एक्स वाय, म्हणजे झेड एक्स बरोबर एक्स वाय ह्या दोन्ही समान असणार आहेत। एक्स झेड त्याने 3 दिलेले आहे किंवा झेड एक्स 3 दिलेले आहे तर एक्स वाय बरोबर 3च असणार ओके। अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा आहे 2 गुणांचा, खालील कृती पूर्ण करा। आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी असून रेख एडी हा बीसीला लंब आहे आणि सी हा 45 मापाचा आहे। बीडी या ठिकाणी 5 दिलेली आहे आणि या ठिकाणी एसी 8/2 दिलेले आहे। हा कर्ण आहे एसी म्हणजे त्रिकोण एडीसीचा। एडी आणि बीसी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। बीसी सोपाच आहे, बीडी अधिक डीसी म्हणजे बीसी 5 अधिक 8 बरोबर 13 येणार आहे, म्हणजे याचे निम्मे गुण तयार झाले आपल्याला, 2 पैकी 1 गुण। ईडी आहे 45 मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णाच्या या ठिकाणी हा 45 सी 45 आहे, ए सुद्धा 45 आहे, म्हणजे त्रिकोण ए डी सी हा 45 45 90 मापाचा आहे। 45 45 90 मापाचं प्रमेय आहे। पाहूया रिकाम्या जागा काय आहेत। त्रिकोण ए डी सी मध्ये एडी सी 90 आहे, सी 45 आहे, डी ए सी 45 आहे। एडी बरोबर डी सी एकरूप बाजूंची लांबी कर्णाच्या कर्णाचे म्हणजे 8 कर्णे 2 8/2 कर्ण आहेत, त्याच्या 1/2 वर्गमूळात 2 गेले राहिले 8, म्हणजे डी सी आणि एडी समानच आहेत, त्यामुळं डी सी 8 आणि एडी सुद्धा 8। बी सी बरोबर या ठिकाणी 45 45 90 मापाचा प्रमेय आहे। बी सी बरोबर बी डी आणि डी सी यांची बेरीज आता आपण पाहिली 5 आणि 8। बी सी बी डी 5 आहे आणि डी सी 8 दिलेले आहे। बी सी बरोबर 13 ओके। 8/2 8 डी सी आणि 13 या 4 रिकाम्या जागा आहेत, प्रत्येकी अर्धा गुण आहे। ब आहे कोणते 2 खाली प्रश्न सोडवा कोणते 2। या ठिकाणी प्रत्येकी 2 गुण आहेत, एकूण 4 गुण आहेत। एकूण दिले 4। त्रिकोण एम एन पीच्या कोण एन चा एन क्यू हा दुभाजक आहे,
तर mn बरोबर 5, mn बरोबर 5, pn बरोबर 7 आणि mq वर 2.5 दिले असेल तर qp काढायचे आहे. कोण दुभाजकाचं प्रमेय आहे. हा जो कोण आहे n त्याचा दुभाजक आहे nq आणि n हा कोण आहे mnp. कोण mnp चा हा दुभाजक आहे nq. म्हणजे कोण mnp हा mn आणि np या दोन बाजूंनी तयार झालेला आहे. त्यांचं गुणोत्तर एकावला mn भागिले np आणि हा कोण दुभाजक त्याच्या समोरील बाजूला q मध्ये छेदून 2 भाग करतो. mq आणि qp असमान समान त्याचा प्रश्न नाही आहे. त्यामुळं mn भागिले np घेतला असेल तर mq भागिले qp घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये किमती घालाव्या लागतात आपल्याला. अशा पद्धतीनं 5 भागिले 7 mn 5 np 7 बघितलं आपण आकृतीमध्ये. mq 2.5 आणि qp काढायचे आहे. तिरकस गुणाकारामध्ये qp ला गुणिले 5 आहे ते 2.5 ला गुणिले 7 आणि त्याला गुणिले qp ला गुणिले 5 आहे ते भागिले होणार आहे. 5 न 2 ला 0 5 0 0 पॉईंट आणि मग या ठिकाणी 5 5 25 म्हणजे 5 न 2 ला भाग जात नाही म्हणून 0 म्हणून 5 घेतला दशांश चिन्हाच्या पुढचा अंक घटला. त्यामुळे 0.5 5 5 25 0.5 गुणिले 7 7 5 35 या ठिकाणी 3.5 qp बरोबर 3.5. ओके. पुढचा दुसरा आहे एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी आणि परिमिती काढा. या ठिकाणी चौरसाचा कर्ण 10 सेमी दिलेला आहे तर त्याच्या बाजूची लांबी आणि परिमिती काढण्यासाठी चौरसाचा कर्ण सूत्र आहे एकरूप बाजू बाजू गुणिले वर्गमात 2. चौरसाचा कर्ण बाजू गुणिले वर्गमात 2. चौरसाचा कर्ण 10 दिलेला आहे. बाजू गुणिले वर्गमात 2 बाजू काढताना गुणिले वर्गमात 2 आहे ते 10 ला भागिले येणार आहे. तर बाजू बरोबर 10 भागिले वर्गमात 2. आता वर्गमात 2 ही अपरिमेय संख्या आहे. छेदाचं परिमेयीकरण करण्यासाठी वर्गमात 2 न वरती खाली गुणायचं आहे. 10 वर्गमात 2 वरती खाली वर्गमात 2 गुणिले वर्गमात 2 म्हणजे 2 आलं. 10 वर्गमात 2 छेद 2 न 10 ला भागलं 5 आलं. 5 10 5 वर्गमात 2 ही बाजू आली. चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू 4 बाजूंची बेरीज किंवा 4 गुणिले बाजू 5 वर्गमात 2 ची चौपट 5 चौक 20 वर्गमात 2 ही चौरसाची परिमिती 20 वर्गमात 2. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी पाठवून त्यांचे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. प्रश्न दुसऱ्यातला तिसरा उपप्रश्न आणि प्रश्न तिसरा आणि चौथा या ठिकाणी आपण त्याचा व्हिडिओ तयार केला आहे. जरूर पहा आणि चाचणी 1चा गणित भाग 2चा पेपर व्यवस्थितल्या गुणांकन चांगलं मिळवा. आत्मविश्वास निर्माण करा. धन्यवाद मित्रांनो.